विचारलं तर पोलिसांच्या फोटोग्राफ मध्ये ते नाहीये. आणि हेड इंजुरी असताना पिंपल्स इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती, तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की ते पिंपल होतं. तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत, यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत. आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या की नाही मला माहित नाही, पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच्या घटनेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते, कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत. आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे. पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही. मला फक्त वाटतं की न्याय हा जर समान असेल तर तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे. धन्यवाद. प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काही वडिलांना आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का? गळ्याच्या भोवती दुपट्टा नाही त्याच्या अननॅचरल डेथ आहे आणि कम्प्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे. आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला. पण तुम्ही बोलला नसाल ना तर मला तसं सांगा. पंचनामा केला कसं काय? कुणीतरी खरंच बोलायचं असेल तर बोला, हिम्मत दाखवून खरं बोला. आणि सोडून का आले, कसं गेले, काय एवढं पुरावा असताना तुम्ही आत्महत्या लावतात की तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडली नाही, मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का करता? डॉक्टरांनी सुद्धा तिथं लगेच वर्ड का मृत्यूचं कारण शोधून तुम्ही लावा ना. कलम कसा आम्ही म्हणतो 302 लावा, तुम्ही लावता का? आम्हाला कायदा समजून सांगता की सर 302 नंतर PM चा रिपोर्ट आल्यावर मग आत्महत्या वर्ड लगेच कसा आला? कारण तुम्हाला सुद्धा ते माहित नाही वर कसा गेला कसा आला. आपण माणूस म्हणून तर एक तुम्ही इमॅजिन करा ना, तुमची मुलगी असेल तर खराच तपास असेल तर ती गेली नाही, तुम्हाला पटलं नाही तरी आत्महत्या म्हणून बातम्या